नमस्कार, यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मी अंजली ब्लॉग. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप अभिनंदन. मेथीची भाजी करते. सकाळी उठली तेव्हा पूजा वगैरे सगळी केली. आता मेथीची भाजी वगैरे चालू आहे. पाणी यायचा टाईम पण झालेला आहे आणि मला आज जायचं आहे आमच्या नंदीकडं बारामती. बारामतीला राहते. बारामतीला कोणी पण आहे ते त्यांनी मनमध्ये सांगितलं बारामतीच्या आहेत आणि हा ब्लॉग वगैरे बघा. कसं वाटलं तो सुद्धा सांगा. बारामतीतला खंडोबाची जत्रा आहे. तिथे आज मटणाचा कार्यक्रम आहे आणि आज नंदीकडे जाणार आणि त्यातच आमचे आज वडील आले तर घरात खूपच आनंदाचं झालेलं आहे पोरांसाठी. मुलं खूप खुश झालेत. आमच्यांना कामाला जायचं आहे त्यासाठी चाललेली मेथीची भाजी आणि भाकरी करणार आहे आणि त्याच्यात पाणी वगैरेचं सगळं टाईम सगळं एकत्रित होतं. गावरान पद्धतीने ही मेथीची भाजी केलेली आहे. जिरा लसूण हळद मीठ मिरची वगैरे हे सगळं आपण गावरान पद्धतीने केलं. पाणी पण आलं तेवढंच. पाणी भरण्यासाठी आमच्याकडे पाणी एक तर 5 नाही तर 7 मिनटं फक्त पाणी असतं. त्यासाठी पाण्यासाठी पाणी भरण्यासाठी गडबड तास टाइम असतं. जायचं टाईम पाण्याचा टाईम सगळं एकत्रच होतं. तुम्हाला मागच्या ब्लॉग्समध्ये तेच सांगितलं. माझी लईच पापडी होती करून ते आमचे नाना तुळशीची गाडी घेऊन आले चाकूने चिरायला. आमचे पप्पा आले गावावरून. आमचे पप्पाला सांगितलं आमचे पप्पा कुठे पप्पा कोणाला बघून म्हणतात की कोण पप्पा कुठे आहे म्हणतात. भाकरी करायची चालली पप्पा बरोबर जाऊ गाडीत बसू. आमचं बाळ पिल्लू नाचते. पप्पा सोडतील स्टँड मध्ये आपल्याला गाडी बसू. भाकरी झाल्यानंतर आता यांचा डबा वगैरे भरायचा. डब्याला द्यायचा आणि आमचे मोठे डबा काही नेत नाहीत. आपण कसं गावच्या पद्धतीने एकाच डब्यामध्ये भाजी वगैरे घालून नेतो. तसंच त्याचं ते भाजीचं तेल वगैरे भाकरी लागलं असतं ते छान फ्लेवर येतो त्याचा. त्या टाईपमध्ये मी डबा भरत असते त्यांचा. त्यांना आवडायला छान वाटतं. त्यांना आवडत छान. डब्यात भाकरी अशी घातलेली आहे. त्याच्यात मेथीची भाजी टाकतात. थोडीशी आमच्या पप्पासाठी ठेवली. पप्पाला मेथीची भाजी आवडते. तेच म्हणत होते पप्पांना राहू दे करून. म्हणजे नाही करून न्या करून तुम्ही मेथीची भाजी थोडीशी. ह्यांना पण खूप आवडते. घरामध्ये आमच्या सगळ्यांनाच आवडते मेथीची भाजी. हा झाला यांचा डब्बा. आता पाणी भरायचं चाललेलं आहे. आता काल मी पाणी भरलं नव्हतं आणि जाणार होतो बाहेर. तर मी सकाळचा नळ बंद केल्यामुळे बाहेर झालं तर म्हणतात सगळंच बंद करून जायला लागतं. परत मध्ये पाणी बिणी सोडलं तर घरात पाणी होऊन जातं. त्यामुळे सगळी नळ बंद केली. दुपारी आम्ही परत माघारी आलो. नळ चालू केलं मी. आमच्या पोरीने रात्री जाऊन परत नळ बंद करून त्यामुळे काल पाणी काय भरलं गेलं नाही. आज सगळंच घरातलं सगळं रिकामं होतं. आज जरा जास्तच गडबड चाललेली पाणी भरण्यासाठी. पाणी भरण्यासाठी खूप गडबड चाललेली. असं पाणी ओतून बॅलमध्ये ओतायला लागतं. एका ठिकाणी पाईप लावलेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे नंदीकडे बारामती. तणू कुठे बसली? तणू बघ. बारामतीच्या बस एस टीत बसलेलं आहे. खूप गर्दी होती. आता आम्ही बारामती तणू कुठे बसली? तणू बघ. तसं भरपूर होते. बसलो आम्ही पोचलो बारामतीत. अर्धा पाऊण तास बारामतीत घरी आम्ही
एक्झॅक्टली घर म्हटल्यावरती डोनेट पार्टी चालली माणसांची माणसाची चालली 500 माणसाची सगळं आमच्या ताईने भांडी एका साईडला तिकडे त्यांना थोडा मदत करू लागली जेंट्स घेतलं का नाही मला सगळे लेडीजला आम्ही किचन सगळ्या माणसांनी खूप म्हणजे खूप प्रयत्न केले स्पेशल कसं आवडलं लाईक करायला विसरू ब्लॉग्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नाही बरी आहे जा मग काय तर कुठं आला खंडोबाची यात्रा आमची झाली खूप छान झाली तुम्ही पण सांगा विषय काय झाला मग आम्ही ते मला म्हणलं अगं मला पण तिकडे बोलावले जेवायला सांगितलंय मन मोकळं करून भारी वाटलं मी पण थोडा वेळ खाली बसली मोबाईल काढते ते इकडे होतो सगळी बसत नाहीत व्यवस्थित थोबाड दिसत नाहीत मग अरे खाकी तू काय बघती येडे खाकी त्याच्यात व्हिडिओ बघताना लाईक करायला ए विसरू हाय नका. बस मग आता बाय अजून एक तास तिथं तास करावं लागलं दोन अजून 2 तास अशी झाली बारामतीची जत्रा काय